सकाळी घाई गडबडीच्या वेळी, नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर ही झटपट आंबोळी बनवू शकता। या आंबोळी बघा मस्त जाळीदार, इतक्या छान मऊ लुसलुशीत तयार होतात। याची सोपी पद्धत, योग्य प्रमाण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचं हे पीठ एकदा बनवून ठेवलं की 5 ते 6 दिवस राहतं। आंबोळीचं फ्रीजमध्ये स्टोअर करता येतं, ठेवू शकता। जेव्हा पीठ काढलं की नाश्त्याचा झटपट तुम्हाला करता येईल। आंबोळीसाठी तांदूळ कोणता घ्यावा, किती तास भिजवायचा तांदूळ, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तर आज आपण आंबोळीसोबत खाण्यासाठी मस्त अशी नारळाची चटणी देखील केलेली आहे। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी घरातील पाणी पिण्याचा ग्लास घेतलेला आहे। या ग्लासने आपल्याला 3 ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत। मी इथे रेशनचे तांदूळ वापरणार आहे। इथे 1 ग्लासने 3 ग्लास जुने तांदूळ घेतलेले आहेत। जुने तांदूळ म्हणजे काय तर त्याचा भात बनवला की मस्त सुटसुटीत मोकळा होतो, चिकट होत नाही। इथे असतात आपल्याला जुना तांदूळ घ्यायचा आहे। यापासून केलेली आंबोळी मस्त परफेक्ट तयार होते। 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, त्यासाठी आपण इथे उडीद डाळ 1 ग्लास घेतलेली आहे। जर तुम्ही 1 ग्लास तांदूळ घेत असाल तर तुम्हाला इथे साधारण 1 ग्लास उडीद डाळ घ्यायची। तर हे घेतलेले डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण उडीद डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात स्टार्च असतं। हे स्टार्च स्वच्छ धुवून घ्यायचे। हे असं स्वच्छ धुतल्यानंतर तर या डाळ आणि तांदळामध्ये आपला डाळ आणि तांदूळ बुडेल इतपत आपल्याला भरपूर पाणी टाकायचे। आता पाणी टाकल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। मेथी दाण्यामुळे पीठ तुमचं चवीला छान होतं आणि पीठ फर्मेट होण्याची मदत होते। तर इथे आपल्याला तर हे डाळ आणि तांदूळ साधारण 3 तासासाठी भिजत ठेवायचे। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे याला जास्त वेळ भिजत ठेवायची गरज लागत नाही डाळ तांदळाला। आणि भिजण्यासाठी किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवायचं, कारण तिथे वातावरण थोडं उष्ण असतं आणि थोडंसं कोमट होतं पाणी, आणि तुमचे डाळ आणि तांदूळ छान भिजतात। जर तुम्हाला जास्त वेळ भिजत ठेवायचे असेल तर डाळ तांदूळ तुम्ही रात्रभर हे डाळ तांदूळ भिजत ठेवू शकता। आणि जे आंबवलेलं पाणी असतं डाळ आणि तांदळामध्ये टाकून द्यायचं नाही, कारण तेच पाणी आपल्याला आंबवलेलं आहे वाटण्यासाठी वापरायचं डाळ तांदूळ। हे कारण याच्यामध्ये व्यवस्थित फर्मेट झाल्यामुळे पाणी आंबटपणा असतो, आणि हे पाणी वापरून पीठ जेव्हा तयार करतो ना, तुमचं पीठ फर्मेट व्हायला फार जास्त वेळ लागत नाही। मी ते डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। साधारण 3 ते 4 पळी आपल्याला इथे उडदाची डाळ टाकायची आहे भिजलेली, आणि त्याच्यामधलंच आंबवलेलं हेच पाणी आपल्याला 2 पळी टाकायचं आहे। आत घातलं की मिक्सरला जमेल तितकं आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची। तर पेस्ट तयार कशी करायची, तर हातावरती घेतलं तर लोण्याप्रमाणे मौसूत लागलं पाहिजे इतकं आपल्याला हे वाटून घ्यायचं मिक्सर भांड्यामध्ये। जर तुम्हाला पीठ थोडंसं रवा वाटत असेल तर पुन्हा तुम्हाला छान फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तांदूळ वाटायला घेते। 2-3 पळी तांदूळ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं 1-1.5 पळी, आणि आपल्याला जमेल तितकं छान बारीक वाटून घ्यायचंय। बघू शकता या पद्धतीने छान वाटून घेतलेलं आहे। आता ही सुद्धा आपल्याला वाटून घेतलेले तांदूळ आपल्याला हे काढून घ्यायचे। याच पद्धतीने इतर सर्व राहिलेले तांदूळ देखील याच पद्धतीने मी इथे वाटून घेत आहे। आता इथे तांदूळ सुद्धा छान वाटून झालेले आहेत। वाटून झाले की आता हे पीठ बाजूला ठेवून देऊयात। तर इथे मी 1 वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत। पोह्यामुळे काय होतं माहिती आहे का, जुने रेशन तांदूळ असले तर पोहे घातल्यामुळे आंबोळीला मस्त जाळीदार होते, हलकी फुलकी आंबोळी होते। म्हणून आपण इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे कुठले जाडे किंवा पातळ पोहे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता। आता हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ठेवून 2 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे। भिजले की आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, आणि आता आपल्याला छान असे वाटून घ्यायचे, बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे। बघू शकताय छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे। आता हे पोहे सुद्धा वाटून घेतलेले बारीक असे पेस्ट करून आपल्याला या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे। डाळ तांदूळ आपण बारीक करून घेतले त्या पातेल्यामध्ये। तर हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये 1 ते 2 मिनिट हे पीठ आपल्याला
पळीने एका डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे। रंगही बघू शकता पिठाला छान आलेला आहे। हे भांडं तुम्हाला थोडंसं मोठं घ्यायचं कारण फर्मेंटेशनसाठी हे पीठ कधी ओव्हरफ्लो होतं, कधी पीठ बाहेर येतं। भांडं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं आहे। सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये हे पीठ फर्मेंट करणं अगदी सोपं असतं। ह्याच्यावरची झाकण ठेवून आपल्याला हे पीठ छान असं आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं 6 ते 7 तास किंवा रात्रभर ठेवू शकता तुम्ही हे पीठ फर्मेंट करण्यासाठी। आंबोळीवर खाण्यासाठी आपण इथे नारळाची चटणी करायला घेऊयात मस्तपैकी। तर इथे मी अर्धा नारळाच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत। ओला नारळ आहे किंवा तुम्ही वाळलेला नारळ देखील घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट देखील घेऊ शकता। इथे मी एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मूठभर कोथिंबीर, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले। शेंगदाण्यावरची भाजून साल काढून घेतलेली आहे आणि अशा फुटी करून घेतलेल्या। 1 इंच अद्रक तुकडा, एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, लसूण जास्त घ्यायचा नाही, चटणीमध्ये उग्र वास येतो, आणि पाव कप डाळव्या घेतलेल्या आहेत। इथे मी पुदिना मूठभर घेतलेला आहे। इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे चटणी करण्यासाठी। आता इथे मी आपल्याला या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे सर्व जिन्नस। आता इथे मी सर्व काढलेले घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यामुळे काय होतं आपली चटणी आहे ते छान अशी मिळून येतं आणि एक संधपणा येतो, त्यासाठी शेंगदाणे टाकायचे, डाळे जर टाकले तरी सुद्धा। आता इथे आपली छान अशी आंबट गोड चटणी होण्यासाठी इथे मी दही घेतलेले आहे। दही 2 चमचे टाकलेले आहे, मोठे चमचे, आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आणि आता आपल्याला ही चटणी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायची। त्याच्या अगोदर इथे मी चवीनुसार मीठ घालायचं या चटणीमध्ये आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बंद चालू करून छान अशी बारीक अशी वाटून घ्यायची चटणी। इथे आपली ओल्या नारळाची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे, बघू शकताय। अगदी थोडंसं 1.5 वाटी पाणी टाकायचं म्हणजे छान अशी एक संद छान अशी चटणी तयार होते। इथे मी एक पळी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे तेल, आणि अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची, चिमूटभर हिंग टाकायचा। इथे मी 1 चमचा उडीद डाळ घेतलेली आहे, एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एक लाल मिरची, आणि आपल्याला ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची आहे। बघू शकताय मस्त तडका बसलेला आहे चटणीला। इथे आपली मस्त अशी ओल्या नारळाची चटणी देखील बनवून तयार आहे। खूप छान लागते ओल्या नारळाची चटणी आंबोळीसोबत। आता ही ओल्या नारळाची चटणी मस्त अशी बनवून तयार आहे, ती बाजूला ठेवून द्या। आता हे पीठ आपलं छान असे 6 ते 7 तासानंतर फर्मेंट देखील झालेलं आहे। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ, आणि मोठ्या पातेल्यामधून आपल्याला हे पीठ आपल्याला आता या छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं फुगलं देखील आहे, हलकं फुलकं तयार झालेलं आहे। आता हे छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे। जेवढं आपल्याला आंबोळ्या करायच्या त्यासाठी मी थोडं पीठ काढून घेतलेलं, बाकीचं ठेवून दिलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि एका डायरेक्शनमध्ये हे आता आपल्याला पीठ एक 2 मिनिट छान फिरवून घ्यायचे पळीने, आणि थोडंसं पाणी टाकायचं एक अर्धी वाटी, आणि आपल्याला छान असं हे बॅटर करून घ्यायचे आंबोळीसाठी। तर तुम्ही इथे बघू शकता सोडा किंवा इनो घालण्याची गरज पडत नाही। तर इथे बघू शकता छान असं इथे हलकं फुलकं मस्त असं फ्लफी देखील आपलं पीठ देखील आंबोळीचं बनवून तयार झालेलं आहे। आपण डोशाला पीठ कसं ठेवताना उत्तप्पा करण्यासाठी हे तसंच कन्सिस्टन्सीचं हे पीठ ठेवायचं। चला तर मग लगेच आंबोळी करायला घेणार आहोत आपण। तर तवा चांगला गरम झालेला आहे, आणि त्यानंतर तुम्हाला आंबोळी जितकी लहान मोठी लागत असेल त्यानुसार पळीने हे तुम्हाला पीठ घालायचे। पळीने हे थोडंसं पसरून घेणार आहोत। तर हे 5 ते 6 मिनिट झाकण ठेवणार आहोत। तर इथे साधारण 6 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता। तर इथे आपल्याला ही आंबोळी उलटून घ्यायची। या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही आंबोळी करू शकता, दोन्ही बाजूने छान देखील भाजून घेऊ शकता। अशी सुद्धा आंबोळी खूप छान लागते, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। बघू शकता जाळी सुद्धा सुंदर पडलेली, ते आपली आंबोळी देखील बनवतात। आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने आंबोळी कशी करायची दाखवते। पीठ घ्यायचं थोडंसं पळीने आणि थोडंसं पसरून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं 5 ते 6 मिनिट। झाकण ठेवलं की 6 मिनिटांनी उघडायचं झाकण। बघू शकता दिसायला इतकी छान दिसते हलकी फुलकी। तर बघू शकता इथे आता आपल्याला तेल लावायचे, तेल किंवा तूप खूप छान लागते आंबोळी। तेल लावायचं आणि काढून घ्यायची। अशाच पद्धतीने तुम्हाला आणखीन एक आंबोळी करून दाखवते। आता थोडंसं मिश्रण घ्यायचं पळीमध्ये, जितकं जमेल तुम्हाला जितकी हवी मोठी त्यानुसार आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे।
आणि ह्याला 5 ते 6 मिनिट झाकून ठेवायचं आणि 6 मिनिटांनी आता आपण उघडून बघूयात. बघू शकताय वरची जी आहे छान सुकलं देखील आहे, छान सुंदर अशी जाळी पडलेली आहे. दिसायला इतकं मस्त दिसतंय ना, खूप छान दिसतंय आंबोळी. आता तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीन देखील ऑफ केलेली नाही, कंटिन्युअसली हा व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवलेला आहे. याला छान जाळी देखील पडलेली आहे, बघू शकताय. इथे आपल्या सगळ्या आंबोळ्या देखील बनवून घेतलेल्या आहेत मी अशाच पद्धतीने. इथे मी तुम्हाला एक आंबोळी दाखवते, बघू शकता तुम्ही. मऊ लुसलुशीत जाळीदार, अगदी हलकी फुलकी, दिसायला इतकी छान दिसते ना, तुम्ही बघू शकता. अगदी तोंडाला पाणी सुटतं बघितली आंबोळी म्हणलं की. आणि खूप छान लागतात ह्या आंबोळ्या, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. इथे आपल्या छान अशा हलक्या फुलक्या मस्त लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकताय. इतकी स्पॉन्जी तयार झालेल्या आहेत, बघू शकताय. स्पॉन्ज तुम्ही बघू शकताय, तुम्ही स्पॉन्जी मस्त जाळी देखील पडलेली आहे, अगदी सुरेख दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा या आंबोळ्या, आणि कशा झाल्या त्या कमेंटद्वारे नक्की सांगा. खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. तुम्ही शेअर करत नाही ही रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत, त्यामुळे शेअर करा, कमेंट करा. बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर भेटूयात मस्त अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.